हॅलो अँड वेलकम टू एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय असते याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी अगेन रिक्वेस्टेड दॅट प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अवर चॅनल. ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचा धन्यवाद. अँड प्लीज व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. तर इथे आज आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती बोलणार आहोत. तर हे जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे आपली, याच्यामध्ये काही पार्ट्स आपल्याला दिलेले आहेत विच मे बी अ पेअर ऑफ ओव्हरीज याच्यामध्ये असतात. जशा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये टेस्टीज होतात तसं इथे ओव्हरीज असतात. इथे पेअर ऑफ ओव्हिडक्ट्स असतो. ओके, जसं ओव्हरीज आहे ओव्हिडक्ट्स याच्यामध्ये तुम्हाला दिसायला भेटतात. युटेरस याच्यामध्ये असतो. पार्ट ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे वजायना, ठीक आहे. अँड एक्सटर्नल जेनेटाईल वुल्वा त्याला म्हणतात. हा बाहेरचा पार्ट आहे. एक्सटर्नल म्हणजे बाहेर, जेनेटाईलचा जो जेनेटायलिया जो आहे, ठीक आहे, तो एक्सटर्नल पार्ट्स आपल्याला इथे दिसतो. परत पेअर ऑफ द वेस्टेबिग्युलर ग्लँड याच्यामध्ये असते, ठीक आहे. अँड मेमरी ग्लँड पण असते. तर हे काय आहेत, हे सगळे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे सगळे पार्ट्स आहेत. बट बिफोर दिस तुम्हाला काही रिकॉल दिलं होतं, त्याच्यामध्ये एक डायग्राम दिली आहे जी आपल्याला फिल करायची आहे ॲक्च्युली. तर तुम्हाला ही डायग्राम दिसते सगळ्यांना. तर ह्या डायग्राममध्ये बेसिकली त्याने काही पार्ट्स तुम्हाला विचारले होते. इथे बघा, आपल्याला पहिले सुरुवातीलाच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ओव्हरीवरती बोलायचं आहे. ओव्हरी कशी फॉर्म होते, ठीक आहे. परत त्याच्यामध्ये एग कसा फॉर्म होतो, ठीक आहे. तर ह्यांच्यावरती पण डिस्कशन करायचं. तर लक्षात ठेवा की ओव्हरी कुठे असते. तर ही आहे ओव्हरी, ठीक आहे. इथे ओव्हरी असतो. इथे त्याने क्रॉस सेक्शन घेतलेला आहे म्हणून तसा दिसतोय तुम्हाला. तर हा ओव्हरीचा पोर्शन आहे. तर लक्षात ठेवा हे सगळं ह्युमन बॉडीच्या मधला पोर्शन आहे. मधला एक्सटर्नल पोर्शन हा बाहेरचा पोर्शन, इथून बाहेरचा येऊन जातो, ठीक आहे. हा इनसाईडमध्ये येतो, ह्युमन बॉडीच्या मध्ये येतो, फिमेल ह्युमन बॉडीच्या मध्ये येतो. आणि हा बाहेरचा पोर्शन येतो, हा थोडासा बाहेरून, इथून बाहेरून येतो, वजायनाचा पोर्शन, ठीक आहे. तर हा आहे इथे तुमचा, ही ओव्हरी आहे. यांच्यामध्ये एग डेव्हलप होतं. ओहम पण म्हणतात त्याला कधी कधी. तर इथे हा आहे ओव्हरीचा पोर्शन. इथे तुम्हाला छोटासा पोर्शन मी दाखवलेला एग म्हणून. हा तुम्हाला ओव्हिडक्ट दिसतोय कारण पेअर ऑफ ओव्हिडक्ट्स तुम्हाला इथे म्हटलं गेलं. ह्या एक आणि हा इकडचा बघा पेअर ऑफ म्हणजे जर पेअर ऑफ ओव्हरीज असतील, ही एक ओव्हरी आहे आणि ही एक ओव्हरी, दोघं साईडमध्ये आहेत, ठीक आहे. तर दोघांसाठी ओव्हिडक्ट दोघं साईडमध्ये असतील, ठीक आहे. इथे आहे हा फंडस तुमचा. हा जो पोर्शन आहे हा फंडसचा पोर्शन आहे. इथे फ्लिम्ब्रिया हा जो दिसतोय, हा पोर्शन जो आहे ॲक्च्युली त्याला म्हटलं जातं फ्रिम्ब्रिया, ठीक आहे. फिम्ब्रिया म्हणतात त्याला, काय म्हणतात, फिम्ब्रिया. आणि हा जो पोर्शन आहे इथला, दॅट इज ओव्हेरियन लिगामेंट म्हणतात त्याला, काय म्हणतात, ओव्हेरियन लिगामेंट, ठीक आहे. तर लिगामेंट म्हणजे नथिंग बट हा एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे, कनेक्शन आहे फक्त, त्याला म्हटलं जातं ओव्हेरियन लिगामेंट. इथे आहे फॅलोपियन ट्यूब, ही जी दिसते तुम्हाला, तर ही फॅलोपियन ट्यूब आहे ओव्हरीमधली. हा दिसतोय पोर्शन तुम्हाला इथला. तर हा पोर्शन नथिंग बट तुमचा युटेरसचा पोर्शन आहे, इथे युरिन वगैरे असतं. हा युटेरसचा पोर्शन इथे आहे. इथे आहे कर्विक्स, ठीक आहे. हा जो दिसतोय हा हा आहे तुमचा कर्विकल कॅनलचा पोर्शन. हा इथला कर्विकल कॅनलचा पोर्शन आहे. आणि हे जे पोर्शन तुम्हाला दिसतंय हे कर्विक्स आहे बेसिकली. आणि इथे समोरचा हा पोर्शन आहे वजायनाचा, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. तर आपल्याला सगळ्यात पहिले सुरुवातीला ह्या पोर्शनवरती बोलायचं आहे. आणि इथून हा डेव्हलप होणारा एग काय असतो, ही ओव्हरी कशी डेव्हलप होते, हे डेव्हलपमेंट यांच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे, ठीक आहे. सो वी आर ट्राय टू अंडरस्टँड की व्हॉट इज अन ओव्हरी नाव, ठीक आहे. मी तुम्हाला ओव्हरी जी दाखवली ॲक्च्युली, ती ओव्हरी आपल्याकडे पुस्तकामध्ये पण एक डायग्राम दिली आहे. त्या डायग्राम थ्रू पण ती बनण्याची प्रोसेस, म्हणजे बेसिकली ही जी ओव्हरी फॉर्म होते, ती फॉर्मेशन कसं होतं ते सुरुवात आपण त्याला बघू, ती फॉर्मेशनची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फॉर्म होणारा एक कसा फॉर्म होतो त्याच्यावरती पण आपण डिस्कशन करू, ठीक आहे. तर मी इथे बघा की सगळ्यात पहिले जो ओव्हरी आहे, इट इज अ प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. काय जर ओव्हरी असेल तर त्याच्यामध्ये एग फॉर्म होईल, म्हणजे फिमेल गॅमेट फॉर्म होईल मेल गॅमेटसाठी, ठीक आहे. इट इज अ प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हटलं जातं. ओव्हरीला काय म्हटलं जातं, प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. विच इज प्रोडक्शन ऑफ एन एग, काय फॉर्म करतो तो, एग बनवतो. अदरवाईज त्याला म्हटलं जातं ओहम, काय म्हटलं जातं, ओहम अदरवाईज एग, कारण ओव्हरीमध्ये आहे म्हणून ओहम, अदरवाईज इट मे कॉल अ एग म्हटलं जातं, ठीक आहे. अँड द फिमेल रिप्रोडक्टिव्ह जो हार्मोन आहे, म्हणजे बेसिकली ओव्हरीचं काम काय, फंक्शन काय, की हा एगला फॉर्म करतो. ओहमला म्हणजे एग और ओहमला फॉर्म करण्याचं काम
ओव्हरीचं असतं आणि तो नथिंग बट आपला प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे, ज्याच्यामध्ये जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे तो हॉर्मोन्सला पण काय करतो, जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स आहेत त्यांना पण डेव्हलप करण्याचं काम कोणाचं आहे, ओव्हरीचं तुम्हाला इथे दिसतं. अँड देन हेअर आफ्टर दिस दॅट विल बी हेअर वी कॅन सेईंग दिस की इथे असणारा जो पुढचा पोर्शन आहे इट इज ॲन ओव्हल आहे. ठीक आहे, काय याचा जो शेप असतो बेसिकली आपण जी ओव्हरी म्हणतोय ना, तर ह्या ओव्हरीचा जो शेप आहे तो अंड्यासारखा असतो ओव्हल. अदरवाईज आमंड जे असतं आपलं आमंडसारखा शेप त्याचा दिसतो. ह्या पद्धतीचा जो शेप आहे तो ओव्हरीचा शेप आपल्याला दिसतो. ह्या ओव्हरीमध्ये म्हणजे बेसिकली जो ऑर्गन आपण म्हणतोय त्याची जी लेंथ आहे ती 3 सेंटीमीटर आहे. ब्रीथ 1.5 सेंटीमीटर ॲप्रॉक्स इथे घेतली जाते. अदरवाईज आणि त्याची जी थिकनेस आहे ती 1 सेंटीमीटरची थिकनेस येते. कशाची, ओव्हरीची जी थिकनेस आहे. ठीक आहे, तर तुम्हाला समजलं असेल की हा एग आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्सला सिक्रेट करण्याचं काम ओव्हरीचं असतं. याची लेंथ आहे 3 सेंटीमीटर, 1.5 सेंटीमीटर ब्रीथ आहे, 1 सेंटीमीटर जे थिक असतं. ठीक आहे, ही कुठे लोकेट करते, इट लोकेटेड. ठीक आहे, ओव्हरी कुठे लोकेट करते, इट इज लोकेटेड अप्पर लॅटरल पार्ट. ठीक आहे, म्हणजे जो पेल्विसचा भाग आहे, मी पहिलेच सांगितलं होतं तुम्हाला पेल्विस काय असतो. ठीक आहे, हा जो पोर्शन आहे पेल्विसचा, हा मधला पोर्शन जो येतो तो पेल्विसचा भाग येतो याच्यामध्ये. ठीक आहे, तर ही कुठे लोकेट करते, पेल्विसच्या नियरमध्ये म्हणजे अप्पर पोर्शनमध्ये लोकेट करते. नियर बाय द किडनीजच्या जवळ हे कुठेतरी असतं, त्याला तिथे ही आपली ओव्हरी लोकेट करते. ओके, अँड देन ईच ओव्हरी म्हणजे ज्या पेअर ऑफ ओव्हरीज आहेत दॅट विल बी अटॅच. ठीक आहे, तर ह्या सगळ्या म्हणजे ईच ओव्हरी जे आहेत, प्रत्येक ओव्हरी जे आहेत अटॅच टू द युटेरस अँड द ॲबडॉमिनल वॉलला कनेक्ट असतात. कुठे असतात, ॲबडॉमिनल वॉलला ह्या कनेक्ट करताना तुम्हाला दिसतील. ठीक आहे, म्हणजे ओव्हरीज ह्या युटेरसला कनेक्ट असतात बेसिकली. इथे जर तुम्ही नीट बघितलं तर हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय हा ओव्हरीचा पोर्शन, इथून ही आपली फॅलोपियन ट्यूब जाते. तर ही फॅलोपियन ट्यूब बेसिकली तुम्हाला जर दिसत असेल तर ही युटेरसला कनेक्ट तुम्हाला दिसेल. म्हणजे ही ओव्हरी जी आहे ते बेसिकली युटेरसला कनेक्शन तुम्हाला इथे दिसेल. ठीक आहे, ह्या पद्धतीने इथे जी मांडणी आहे ओव्हरीची, जी आपल्याला म्हटलं जातं की ईच ओव्हरी अटॅच टू द युटेरस अँड ॲबडॉमिनल वॉलला कनेक्ट असते. अँड देन याच्यामध्ये एक शब्द येतो तुम्हाला लिगामेंट. ठीक आहे, कारण मी तुम्हाला इथे पण दाखवला की हा दिसतोय हा लिगामेंट आहे. तर लिगामेंट म्हणजे बेसिकली एक कनेक्शन आहे, जॉईंट आहे. जसं आपण आपल्या वेन्स कनेक्ट असतात तसं कनेक्शन याच्यामध्ये असतं. तर बेसिकली जो लिगामेंट आहे याच्यामध्ये 3 टाईप्स येतात. ठीक आहे, एक आहे ब्रॉड लिगामेंट असते, एक युटेरियन लिगामेंट येते आणि एक ओव्हेरियन लिगामेंट येते. ठीक आहे, तर बेसिकली हे काय की डिवाइड हा 3 पार्ट्समध्ये डिवाइड होताना जो ब्रॉड लिगामेंट आहे बेसिकली त्याच्यामध्ये युटेरस आणि ओव्हरी येतो. ठीक आहे, काय येतो की ब्रॉड लिगामेंट ही युटेरस आणि ओव्हरी दोघांना कनेक्ट करते. अँड अगेन हा जो आहे युटेरियन लिगामेंट जी आहे ती प्रायमरीली काय करते, युटेरसला कनेक्ट करते. ठीक आहे, युटेरसला कनेक्शन दाखवण्याचं काम इथे ही लिगामेंट करते, युटेरियन लिगामेंट. आणि जी ओव्हरीला कनेक्ट करते ओव्हरीज, त्याला ही ओव्हेरियन लिगामेंट म्हटलं जातं. तर ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा, कारण ह्या लिगामेंटचं पण जे कनेक्शन आहे ते आपल्याला इथे पुढे दिलेलं आहे. तर इथे बघा की जी ब्रॉड लिगामेंट आहे बेसिकली आपल्याला जी ब्रॉड लिगामेंट दिसते की दोघं युटेरस अँड ओव्हरीला कनेक्ट असणारी जी ब्रॉड लिगामेंट आहे बेसिकली दॅट विल बी द ब्रॉड लिगामेंट फॉर्म. ही जी फॉर्म होते ती फोल्डिंगने फॉर्म होते. कशाची फोल्डिंग होते, तर जी पेरिटोनियम जी सेल असते. ठीक आहे, हा जो फोल्डिंग असतो म्हणजे पेरिटोनियमचा जी फोल्डिंग बनते त्या पेरिटोनियमचा फोल्डिंगने ही ब्रॉड लिगामेंट फॉर्म होते, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ओव्हरीडक्ट अँड युरेट्रस असतो. म्हणजे हे तिघं कशामध्ये असतात, ब्रॉड लिगामेंटमध्ये पार्ट असतात. म्हणजे ह्या ब्रॉड लिगामेंट काय काय होल्ड करते, ओव्हरीला होल्ड करते, ओव्हिडक्टला होल्ड करते अँड युटेरसला होल्ड करते. आणि ती ही जी ब्रॉड लिगामेंट आहे बेसिकली कशाने बनते, फोल्ड आहे. फोल्ड कशाचा आहे, पेरिटोनियमचा एक फोल्डिंग आहे, ती पेरिटोनियमची फोल्डिंग याच्यामध्ये आपल्याला दिसते. ठीक आहे, तर इथे एक पोर्शन मी तुम्हाला दाखवतो. हा एक्सटर्नल पोर्शन आहे, ॲक्च्युली बाहेरून दिसणारा पोर्शन कसा आहे, याच्यामध्ये लिबिया मेजर असतो. ठीक आहे, हा लिबिया मायनर आहे, मायनरचा पोर्शन आहे. हा लिबिया मेजरचा पोर्शन जो बाहेरचा पोर्शन येतो याच्यामध्ये लिबिया मेजर अँड लिबिया मायनर इथे येतो. एक आहे हाईमचा पोर्शन जो मध्ये तुम्हाला दिसतो इथे. ह्याच्यामध्ये एनसच्या एक्झॅक्टली एनस आणि ह्याच्यामध्ये ओके ह्या दोघांच्यामध्ये बेसिकली जो पार्ट आहे तो
पेरिनियमचा पार्ट येतो. कशाचा येतो? पेरिनियमचा पार्ट येतो. ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली हा जो मधला पोर्शन आहे हा ओपनिंग आहे, वजायनाचा ओपनिंग आहे. इथे कशाचा ओपनिंग आहे? वजायनल ओपनिंग आहे. आणि एक हा जो वरचा ओपनिंग दिसतोय तो युरेथ्राचा म्हणजे युरेथ्राचा ओपनिंग आहे. ठीक आहे. आणि इथे क्लिस्टोरीज तुम्हाला दिलेला हा क्लिस्टोरीजचा पोर्शन याच्यामध्ये येतो. ठीक आहे. तर बघा की बेसिकली जो ओव्हेरियन आहे, ठीक आहे, जी ओव्हेरियन लिगामेंट आपण म्हणतोय, कारण ओव्हेरियन लिगामेंट कोणाला कनेक्ट असते? ओव्हरीला कनेक्ट असते. ठीक आहे. सो ओव्हेरियन लिगामेंट अटॅच टू द ओव्हरी ऑफ द युटेरस. ठीक आहे ना, म्हणजे कुठे अटॅच असते? युटेरसमध्ये. ठीक आहे. दॅट विल बी ओव्हेरियन लिगामेंट अटॅच टू द ओव्हरी टू द युटेरस. ठीक आहे. युटेरसला ती कनेक्ट करताना आपल्याला दिसते. ठीक आहे. अँड देन द ओव्हरी जी आहे, ठीक आहे, बेसिकली जी ओव्हरी आहे दॅट विल बी प्रोड्यूस 5 हॉर्मोन्सला प्रोड्यूस करते. ओव्हरी किती हॉर्मोन्सला प्रोड्यूस करते? बेसिकली 5 हॉर्मोन्सला प्रोड्यूस करते. त्याच्यामध्ये पहिला आहे इस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन आहे, रिलॅक्झिन आहे, ॲक्टिव्हिन आहे अँड इनहिबिन आहे. तर असे 5 जे हार्मोन्स आहेत फिमेल रिप्रोडक्टिव्हचे ते प्रोड्यूस करण्याचं काम कोणाचं असतं? ओव्हरीचं असतं बेसिकली. हे कारण आपण सुरुवातीलाच म्हटलो की ह्याच्यामध्ये येणार आहे दॅट इज हे जे आहे बघा फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्सला प्रोड्यूस करण्याचं काम ओव्हरीचं असतं. आणि ते कुठले कुठले फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स आहेत? एस्ट्रोजिन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, रिलॅक्झिन आहे, ॲक्टिव्हिन आहे अँड इनहिबिन आहेत. हे सगळे काय आहेत? हे सगळे हार्मोन्सला सिक्रेट करतं. हे सगळे हार्मोन्सला कोण प्रोड्यूस करतं? ओव्हरी प्रोड्यूस करते बेसिकली. तर हे सगळं झालं. तर ही आपली ओव्हरीचं एक स्ट्रक्चर होतं आपल्याकडे, पण त्याची जी डेव्हलपमेंट आहे बेसिकली ही जी ओव्हरी डेव्हलप्ड होते. ओके. स्ट्रक्चर जे आहे त्याचं ओव्हरीचं आणि त्याची जी डेव्हलपमेंट आहे बेसिकली आपल्याला ते पण शिकायचं आहे की ही डेव्हलप कशी होते. म्हणजे ओव्हरी बेसिकली आपण जी ओव्हरी शिकतोय तर ही जी ओव्हरी आहे ही डेव्हलप कशी होते, इथे कसं काय येते, ह्या सगळ्या ओव्हरीज आहेत. प्री मॅच्युरेशन स्टेज किंवा मॅच्युरेशन स्टेजमध्ये त्यांच्यामध्ये काय होतं आणि हाऊ दे कॅन प्रोड्यूस आणि एग कसं प्रोड्यूस केलं जातं. तर बघा की ज्या ईच ओव्हरीज आहेत, ठीक आहे, प्रत्येक ओव्हरी ज्या आहेत डिफरन्शिएटेड इंटू अ सेंट्रल पार्ट कॉल्ड ॲज मेडुला म्हटलं जातं अँड आउटर पार्ट कॉल्ड ॲज कॉर्टेक्स म्हणतात. काय म्हणतात त्याला? कॉर्टेक्स. तर ह्याच्यासाठी तुम्हाला पुस्तकात एक स्पेशल डायग्राम दिली होती स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ द ओव्हरीची. ती आपण डायग्राम बघू अँड देन वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड हा मेडुला कुठे असतो. हा मेडुला ऑब्लॉंगेटा आपला नाही आहे. हा बेसिकली हा मेडुला ओव्हरीमध्ये येणारा मेडुला आहे. ठीक आहे. आणि मेडुलाचा अर्थ मध्येच एक पोर्शन येतो. आणि हा कॉर्टेक्सचा पण भाग आपण बघू की ज्याच्यामध्ये आपल्याला त्या डायग्राममध्ये दिलेलं आहे. ठीक आहे ना, बघू बरं. आता ही जी डायग्राम तुम्हाला नीट दिसते तर याच्यामध्ये बघा की ही ब्लड वेसल येते बघा इथून. तर ही ओव्हरी आपण तिथून बघितली तर एक पार्ट इथून कट केलेला आहे. एक ओव्हरीचा एक पोर्शन आपल्याकडे इथे आहे. तर ह्या ओव्हरीमध्ये बघा हा दिसतोय हा कॉर्टेक्सचा पोर्शन आहे. हा इथला कॉर्टेक्स आहे आपला. आणि इथे बघा हा मेडुला दिसतोय, मेडुला. तर हा जो पोर्शन दिसतोय तुम्हाला हा मेडुलाचा पोर्शन आहे. कशाचा पोर्शन आहे? मेडुला. तर ह्याच्यामध्ये काही स्टेज आहेत. प्रीमॉर्डियल स्टेज आहे. ठीक आहे. प्रीमॉर्डल स्टेज आहे दॅट इज प्रीमॉर्डल फॉलिकल्स त्याला म्हटलं जातं. प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल, मॅच्युअर फॉलिकल याच्यामध्ये बनतो. अँड ओव्हीसाइड अँड आफ्टर दॅट ओव्युलेटेड ओव्ह्यूम अँड जर्मिनल इपॅथेलियमचा हा पोर्शन दिसतो तुम्हाला. जर्मिनल इपॅथेलियम याला म्हटलं जातं. अँड कॉर्पस लेक्ट्यूम म्हणतात त्याला. काय म्हणतात? कॉर्पस लेक्ट्यूम अँड कॉर्पस अल्बॅकन्स म्हटलं जातं. ठीक आहे. हा जो दिसतोय तो कार्पस अल्बॅकन्स आहे तुमचा आणि हा आहे कार्पस लेक्टम. तर ह्याच्यामध्ये बघा हा जो प्रायमोडियल जो आहे, ठीक आहे ना, हा जो प्रायमोडियल फॉलिसाइट आहे, ठीक आहे, फॉलिकल म्हणतात, सॉरी मी फॉलिसाइट बोललो. हा आहे प्रायमोडियल फॉलिकल. तर प्रायमोडियल फॉलिकल म्हणजे बेसिकली ही एक मॅच्युरेशन स्टेज येते. तर पहिल्यापासून ही स्टेज तुम्हाला मी 1 बाय 1 सांगत जाईल. हा फर्स्ट डे आहे, 12 डे, 14 डेज आहे आणि हा 20 डेजचा एकदम पूर्ण स्ट्रक्चर याच्यामध्ये दिसतो. तर बेसिकली तुम्हाला ह्या डायग्राममध्ये बघा काय दिसतंय की हा मेडुला जो आहे आपला दॅट इज नथिंग बट अ मेडुला. हा पोर्शन मेडुलाचा आहे ना, हा कॉर्टेक्सचा पोर्शन. हे 2 पोर्शन लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये येणारा प्रायमोडियल फॉलिकल जो आहे त्याला पण लक्षात ठेवा. ह्याच्यावरती आपल्याला बेसिकली डिस्कशन करायचं आहे बिकॉज दीज आर स्टेजेस, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी ह्या सगळ्या स्टेजेस आहेत. आणि याच्यामध्ये एक मॅच्युअर फॉलिकल पण बनतो जो ओव्ही साईडला दाखवतो. आणि नंतर तो जो ओव्हिम आहे बेसिकली तो बाहेर येतो ओव्हरीमधून. ठीक आहे. तर ही ओव्हरी म्हणजे तुम्हाला काय वाटतं की एकदम बाहेर म्हणजे कुठे बाहेर येणार आहे? ठीक आहे. हा बाहेर येण्यासाठी इथे एक कवरिंग असतं, लेअर असतं आणि तिथून तो बाहेर येण्यासाठी त्याला एकदम पोर्शन जे आपण म्हणतो फॉनेकल जी
ट्यूब होते त्या फॉनिकल ट्यूब थ्रू तो बाहेर येतो, ठीक आहे ना. तर बघा फर्टिलायझेशनसाठी तर दॅट विल बी मीट ॲट द मेल गॅमेट, तिथे तो मेल गॅमेटला मीट होतो, ठीक आहे. आपण बघू की आपल्याकडे जे हा पूर्ण पोर्शन दिलेला आहे याचं हे जे पूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसतं ह्या डायग्राममध्ये त्याच्यावरती आपल्याला डिस्कशन करायचं आहे, ठीक आहे. तर तुम्ही कॉर्टेक्स बघितला, ठीक आहे. हा कॉर्टेक्स आणि मेडुला बघितला. तर ह्यांच्यामध्ये जर आपण पुढे गेलो म्हणजे दॅट इज जो प्रत्येक ओव्हरी आहे डिफरन्शिएटेड इंटू अ सेंट्रल पार्ट, मेडुलामध्ये डिफरन्शिएट होते आणि कॉर्टेक्समध्ये आउटर पार्ट जो आहे कॉर्टेक्समध्ये डिफरन्शिएट होऊन जाते, ठीक आहे. प्रत्येक जी ओव्हरी आहे ह्याच्यामधला जो कॉर्टेक्स आहे दॅट विल बी एक्सटर्नली कवर्ड असतो, ठीक आहे. कॉर्टेक्सला एक्सटर्नल एक कवरिंग असते बाय अ लेअर, एक अशी लेअर आहे ज्याला जर्मिनल इपिथेलियम म्हणतात. मी जे बोललो होतो ना तुम्हाला इथे एक स्ट्रक्चर होतं पिशवीसारखं तुम्हाला एक स्ट्रक्चर दिसत होतं. या स्ट्रक्चरमध्ये बघा असा एक पोर्शन होता, ठीक आहे. इथे त्या पोर्शनला त्यांनी जर्मिनल इपिथेलियम बोललं होतं, ठीक आहे. काय होता हा जर्मिनल इपिथेलियमचा पोर्शन होता, ठीक आहे. तर हा जो कॉर्टेक्स आहे याला कॉर्टेक्सला एक्सटर्नल जी कवरिंग असते ती जर्मिनल इपिथेलियमची कवरिंग असते, ठीक आहे. ह्याच्यामध्ये जे आपण म्हणतोय की जी जर्मिनल इपिथेलियम आहे दॅट विल बी अ लूज कनेक्टिव्ह टिश्यू असतो ज्याला स्ट्रोम म्हटलं जातं. म्हणजे बघा की जो लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे स्ट्रोमा, त्याला काय म्हटलं जातं स्ट्रोमा ऑफ अ मेड्युला, ठीक आहे ना. जो मेडुलाचा एक लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे मेडुला हॅज, ज्याच्यामध्ये ब्लड वेसल असतात, लाईम्फ वेसल असतात अँड नर्वस फायबर्स असतात, बरोबर ना. म्हणजे जो आपण स्ट्रोमा म्हणतोय बेसिकली जो मेडुला कोणाचा पार्ट आहे मेडुलाचा पार्ट आहे, ठीक आहे ना. सो स्ट्रोमा ऑफ मेड्युला हॅज अ ब्लड वेसल असतं, त्याच्यामध्ये लाईम वेसल असतात आणि कुठल्या असतात नर्व फायबर्स त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात, ठीक आहे. तर जो आउटर कॉर्टेक्स आहे, ठीक आहे ना, जो बाहेरचा कॉर्टेक्स आपण म्हणतोय शोज अ लार्ज नंबर ऑफ टायनी मासेस, ठीक आहे ना. जे आउटर कॉर्टेक्सचा जो भाग येतो त्या आउटर कॉर्टेक्सच्या भागमध्ये काय असतं की लार्ज नंबर ऑफ टायनी मासेस असतात ऑफ द सेल, त्या सेलला म्हटलं जातं. म्हणजे हे जे लार्ज नंबर ऑफ जो आउटर कॉर्टेक्सचे लार्ज नंबर ऑफ जे टायनी मासेस आहेत त्यांना ओव्हेरियन फॉलिकल्स म्हणतात. काय म्हटलं जातं ओव्हेरियन फॉलिकल्स. म्हणजे लक्षात ठेवा अजूनही आपण जो प्रायमोडियल फॉलिकलपर्यंत पोहोचलेलं नाही आहेत. इथे आपण सध्या कॉर्टेक्सपर्यंतच आहोत. कॉर्टेक्स नंतर प्रायमोडियल फॉलिकल्सचा भाग येतो, ठीक आहे. काय येतो कॉर्टेक्स नंतरचा जो पोर्शन आहे तो प्रायमोडियल फॉलिकलचा पोर्शन येतो आणि मग प्रायमरी फॉलिकल, मग सेकंडरी अँड टर्शरी फॉलिकलचा पोर्शन येतो, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले जो आउटर कॉर्टेक्स आहे विच विल बी नंबर ऑफ जे टायनी मासेस आहेत त्यांना म्हटलं जातं ओव्हेरियन फॉलिकल्स अँड दीज आर कलेक्टिवली, ठीक आहे ना, जे कलेक्टिवली फॉर्म फ्रॉम द, हे कशापासून बनतात बघा इमॅच्युअर, म्हणजे जे इमॅच्युअर आहेत जे मॅच्युअर नाहीत. ओव्हा जो आहे ओरिजिनेटेड फ्रॉम द सेल ऑफ द डॉर्सल एंडोडर्म, ठीक आहे ना. म्हणजे हा बघा हे जे आपण म्हणतोय ना दॅट विल बी दिस ओव्हेरियन फॉलिकल जे बनतात, ही ओव्हेरियन फॉलिकल जे फॉर्म होण्याची जी प्रोसेस आहे बेसिकली हे जे कलेक्टिवली फॉर्म होतात इमॅच्युअर ओव्हेरियन ओव्हा ओरिजिनेटिंगपासून, बरोबर. कुठून जनरेट होतात ओव्हा ओरिजिनेटिंग फॉर्म जो आहे बेसिकली, ठीक आहे ना. कशाचा आहे ओव्हा ओरिजिनेटिंग फ्रॉम सेल ऑफ द डॉर्सल एंडोडर्मची जी सेल असते ऑफ द यॉक, ठीक आहे ना. म्हणजे बेसिकली बघा जसं तुम्ही एक अंडं बघतात, एग असतं, जर एग तुम्ही फोडलं असेल तर एगच्यामध्ये म्हणजे जे आपलं एग असतं तर एगचा एक आउटर कव्हरिंग असतो, ही लेअर असते. या लेअरच्यामध्ये एक येलो कलरचा जो पोर्शन असतो बेसिकली, तर हा पोर्शन इथे बनलेला असतो ओव्हेरियन फॉलिकलचा जो पोर्शन असतो हा येलो कलरचा जो भाग तुम्हाला दिसतोय. तर ह्या येलो कलरच्या पोर्शनमध्ये जो जे येतो दॅट इज नथिंग बट यॉक त्याला म्हटलं जातं, बरोबर. काय म्हटलं जातं यॉक सॅक म्हटलं जातं. काय म्हटलं जातं यॉक सॅक याचा अर्थ आपल्याला काय समजतं मग जो ओवा आहे म्हणजे बेसिकली जो ओवा आपण म्हणतोय ओवा विच कुड बी म्हणजे हे जे ओव्हेरियन फॉलिकल्स आहेत बेसिकली यांची जी फॉर्मेशनची स्टेज आहे ते ओवापासून बनतात अँड दॅट ओवा विल बी इमॅच्युअर ओवा असतात अँड ते ओरिजिनेट करतात कुठून ओरिजिनेट फ्रॉम द सेल, ठीक आहे. त्यांचं ओरिजिन काय आहे दॅट इज डॉर्सल एंडोडर्मचा ओरिजिन आहे ऑफ द टायनी यॉक, म्हणजे सॉरी टायनी बोललो मी, द डॉर्सल एंडोडर्म आहे जी आपली इनर लेअर असते, मधली लेअर आपण जो म्हणतो मधला जो भाग आहे डॉर्सल भाग, एंडोडर्म जो आहे डॉर्सल एंडोडर्म ऑफ द यॉकचा जो मधला भाग आहे, ठीक आहे ना. सॅकचा जी पेशवी आहे त्याच्यामध्ये हे फॉर्म होतात म्हणजे ओव्हेरियन फॉलिकल्स फॉर्म होतात कुठून ओवापासून फॉर्म होतात. तर ह्याच्यामध्ये ह्या ज्या सेल्स आहेत बेसिकली द सेल्स डिवायडेड जे मायटॉटिकली त्याच्यामध्ये डिव्हिजन होतं. म्हणजे इनिशियल जे डिव्हिजन आहे बेसिकली जे इनिशियल डिव्हिजन आहे सेलचं दॅट विल बी दिस सेल्स आर डिवायडेड मायटॉटिकली त्यांचं डिव्हिजन होतं अँड नाव दिस सेल्स आर कॉल्ड ओव्हेजिनिया, ठीक आहे. याला काय म्हटलं होतं
ओवा गोनिया त्याला म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? ओवा गोनिया म्हटलं होतं. म्हणजे पहिले तर बरोबर ना, की जेव्हा हे जे ओवेरियन फॉलिकल्स फॉर्म होत आहेत, ठीक आहे, तर ओवेरियन फॉलिकल्स ओवापासून फॉर्म होत आहेत. दॅट विल बी द सेल्स जे आहेत त्यांच्यामध्ये काय होतं, मायटॉटिक डिव्हिजन व्हायला सुरुवात होते. अँड आफ्टर दॅट मायटॉटिक डिव्हिजन जी सेल्स आर कॉल्ड, म्हणजे ज्यांच्यामध्ये जी मायटॉटिक डिव्हिजन झाली त्या मायटॉटिक डिव्हिजनपासून काय बनवलं, ओव्हिगोनिया बनतो. काय बनतो? ओव्हिगोनिया. अँड दीज ओव्हिगोनिया, ठीक आहे ना, हे जे ओव्हिगोनिया आहेत दॅट कंटेन, ठीक आहे, द ओव्हिगोनिया कंटेन टू ग्रो इन साईज. म्हणजे या ओव्हिगोनियाचं म्हणजे काय होतं, साईजमध्ये वाढ व्हायला सुरुवात होते. अँड त्यांच्यामध्ये एक सराउंडिंग यायला सुरुवात होते. एक सराउंडिंगची लेअर त्याच्यामध्ये बनते. दॅट इज अन ग्रॅन्युलोसा त्याला म्हटलं जातं. बरोबर, की जी ओव्हिगोनियाची जी कंटेनिंग आपण म्हणतो ना, की ग्रो होतो, त्याच्या साईजमध्ये जी वाढ व्हायला सुरुवात होते ओव्हिगोनियाची, आणि त्याच्यामध्ये एक लेअर बनते. त्याला एक लेअर सराउंड करते. त्याच्या आजूबाजूला एक लेअर तयार व्हायला सुरुवात होते. ती लेअर जी आहे ती ग्रॅन्युलोसा सेलची एक लेअर असते. अँड फॉर्म अ ओवेरियन फॉलिकल बनवते. काय बनवते मग? ओवेरियन फॉलिकल याच्यामध्ये फॉर्मेशन व्हायला सुरुवात होते. म्हणजे ओवेरियन फॉलिकलची फॉर्मेशन आहे बेसिकली, जी ओवापासून बनण्याची प्रोसेस आहे. दॅन आफ्टर दिस द प्रोसेस ऑफ ओव्हेजिनेसिस, ठीक आहे ना, म्हणजे एग फॉर्मेशन होण्याची जी प्रोसेस आहे, म्हणजे जो ओव्हम फॉर्म होण्याची जी प्रोसेस आहे, ठीक आहे ना, द प्रोसेस ओव्हेजिनेसिस स्टार्ट होते, ठीक आहे, स्टार्ट होते मच बिफॉर. कधी स्टार्ट होते? मच बिफॉर द बर्थ ऑफ द बेबी. म्हणजे बेबीच्या बर्थ होण्याची खूप आधी ही जी प्रोसेस आहे ओव्हेजिनेसिसची सुरुवात व्हायला ह्याची सुरुवात झालेली असते. ठीक आहे. अँड द एंड जो आहे बेसिकली याचा हा एंड होतो तुमचा 12 वीक्समध्ये, म्हणजे जे 12 आठवड्यामध्ये याचा एंड होतो. दॅट विल बी अ ओव्हेरियन, म्हणजे 12 वीक्स ओव्हरी इज फुल्ली फॉर्म्ड, ठीक आहे ना, म्हणजे 12 आठवड्यामध्ये ही काय असते, पूर्ण ओव्हरी फॉर्म होते. अँड दॅन आफ्टर दिस इट हॅज अ मोर दॅन 2 मिलियन प्रायमोडियल फॉलिकल्स ह्याच्यामध्ये फॉर्म होतात. ठीक आहे ना, म्हणजे जी तुम्हाला मी डायग्राम दाखवली बेसिकली, तर ह्याच्यामध्ये प्रायमोडियल म्हणजे हे जे प्रायमोडियल फॉलिकल्स आहेत, म्हणजे 2 मिलियन 2 लाख जे प्रायमोडियल फॉलिकल्स बनण्याची जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस काय होती तुमची, ही पूर्ण तुम्हाला प्रोसेस दिसली. याच्यामध्ये काय होतं, कॉर्टेक्स इन्व्हॉल्व होता. काय होता? कॉर्टेक्स मेडुला होता. ठीक आहे. अँड दॅन कॉर्टेक्स एक्सटर्नली कवर्ड बाय अ लेअर दॅट इज नोन एज अन जर्मिनल इपिथेलियमची एक लेअर होती. त्याच्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यू तुम्हाला माहिती होता, मेडुला हॅज, त्याच्यामध्ये ब्लड वेसल, लाईम वेसल्स येतात, नर्वस फायबर्स येतात. अँड जो आउटर कॉर्टेक्स होता शोज अ लार्ज नंबर ऑफ टायनी मासेस, ज्यांना ओव्हेरियन फॉलिकल्स म्हटलं जातं. तर हे ओव्हेरियन फॉलिकल्स कशापासून बनतात, तर ओवापासून बनतात. ओवा दॅट विल बी कुठे बनतात, यॉक म्हणजे जो पिवळा भाग असतो डॉर्सल एंडोडर्मचा, त्याच्यापासून बनतं. अँड दॅन ओव्हेगोनिया फॉर्म होतो. अँड ओव्हेगोनिया बेसिकली काय बनवतो, ओव्हेजियन फॉलिकल्सला फॉर्म करण्याचा प्रोसेस करतो. अँड दॅन आफ्टर दिस ओव्हेजिनेसिस बनते, म्हणजे एग फॉर्मेशनची प्रोसेस होते. अँड ही एग फॉर्मेशनची प्रोसेस काय होते, बिफोर बर्थ ऑफ द बेबी स्टार्ट होऊन गेलेली असते. अँड एंड कधी होते, 12 मंथ्स ऑफ द ओव्हरी जे फुल्ली डेव्हलप होऊन जाते त्यावेळेस काय होऊन जाते, एंड होऊन जाते. तर आपण ह्याच्यामध्ये बेसिकली 2 मिलियन्स प्रायमोडियल फॉलिकल्स असतात. तर जे प्रायमोडियल फॉलिकल्स आपण त्याच्यामध्ये बघितले, दॅट विल बी द सेल जे आहेत, म्हणजे जी जर्मिनल इपिथेलियम आपण म्हणतोय, दॅट विल बी द जर्मिनल इपिथेलियम गिव्ज राईज टू ग्रुप ऑफ ओव्हेजिनिया. तो ग्रुप ऑफ ओव्हेजिनिया फॉर्म करतो. कोण? जर्मिनल इपिथेलियम. इन टू द कॉर्टेक्समध्ये, कुठे? कॉर्टेक्समध्ये हा ओव्हिगोनियाला फॉर्म करतो. बेसिकली ओव्हिजिनिया बोललो मी, ओव्हिगोनिया इन टू ॲन कॉर्टेक्स इन द फॉर्म ऑफ, ठीक आहे, कॉर्डच्या फॉर्ममध्ये बनतो. अँड दॅट कॉल्ड एग ट्यूब्स ऑर अ फ्ल्युगर त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? एग ट्यूब्स ऑर फ्ल्युगर त्याला म्हटलं जातं. म्हणजे की जी कॉर्ड आहे, म्हणजे ईच कॉर्ड ॲट इट्स एंड हॅज अ राऊंड मास ओव्हिगोनियल सेल्स असतात. त्यांना म्हटलं जातं एग नेस्ट म्हटलं जातं. म्हणजे बेसिकली फ्रॉम विच प्रीमोडियल फॉलिकल्स काय होतात, डेव्हलप व्हायला सुरुवात होतात. कुठून डेव्हलप होतात बघा, म्हणजे हे जे प्रीमोडियल जे फॉलिकल्स आहेत, बेसिकली आपण म्हणतोय 2 मिलियन्स प्रीमोडियल फॉलिकल्स ओव्हरीमध्ये बनतात. आणि ते एंड होण्याची जी प्रोसेस आहे ती कमीत कमी 12 आठवड्यामध्ये ते एंड होतं. त्याच्यामध्ये जी जर्मिनल इपिथेलियमची जो पोर्शन आहे ग्रुपमध्ये राईज होतो ओव्हिगोनियाचा.
देन इंटू कॉर्टेक्समध्ये, कुठे कॉर्टेक्समध्ये बनायला सुरुवात होते. काय फॉर्म करतो, दॅट इज फॉर्म ऑफ कॉर्ड. कॉर्ड त्याला म्हटलं तर एग, ठीक आहे, एग ट्यूब्स त्याला म्हटलं जातं. जी कॉर्ड बनते त्याला एग ट्यूब म्हटलं जातं. आणि अशा वेळेस दॅट ईच कॉर्ड जी आहे, प्रत्येक कॉर्ड, ठीक आहे, जी एग ट्यूब आपण म्हणतो आहे, इट्स एंड हॅज अ राऊंड मासेस, ठीक आहे, त्याच्या एंडला एक राऊंड मास असतो ओव्हिगोनियल सेलचा. अँड जी सेल आहे त्याला म्हटलं तर एग नेस्ट त्याला म्हटलं जातं, जी सेल ओव्हिगोनियल सेलची जी एंडमध्ये असते, ठीक आहे. अँड त्याच्यापासून काय बनायला सुरुवात होते, प्रायमोडियल फॉलिकल्स डेव्हलप व्हायला सुरुवात होते, ठीक आहे. मग अशा प्रायमोडियल फॉलिकल्सपासून आपण जे म्हणतो आहे दॅट आफ्टर दिस ईच प्रायमोडियल जे फॉलिकल्स आहेत, ठीक आहे, हॅज इट्स सेंट्रल, त्या प्रायमोडियल फॉलिकलच्या मध्ये, ठीक आहे, जे सेंट्रल पोर्शन आपण म्हणतो आहे प्रायमोडियल फॉलिकलचा, ठीक आहे ना, दॅट ईच प्रायमोडियल फॉलिकल्स हॅज इट्स सेंट्रल लार्ज प्रायमरल ओव्हिसाइट असतो. म्हणजे प्रायमोडियल फॉलिकलच्या एकदम सेंटरमध्ये एक प्रायमरी ओव्हिसाइट असतो, जो 2N फॉर्म असतो याच्यामध्ये, सराउंडेड बाय अ लेअरने त्याला सराउंड केलं असतं ऑफ अ फ्लॅट फॉलिक्युलर सेल त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला, फ्लॅट फॉलिक्युलर सेल ती असते, ठीक आहे. तर मग अशी जी फ्लॅट फॉलिक्युलर सेल आपण म्हणतो आहे बेसिकली, त्याच्यामध्ये बघा की सगळ्यात पहिले आपण ती डायग्राम बघू ज्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं दिलेलं आहे. तर ह्या डायग्राममध्ये आपल्याला दिसते तर बघा, ही प्रायमोडियल आपली फॉलिकलचा हा पोर्शन आहे याच्यामधला. तर ह्या प्रायमोडियल फॉलिकलच्या पोर्शनमध्ये बघा तुम्हाला दिसत असेल की इथे हे जे दिसतं आहेत का, हे बेसिकली तर ह्याच्यामध्ये एक सेंट्रल पार्ट आहे, ठीक आहे. याच्यामधले जे सेंट्रल पोर्शन्स याच्यामध्ये येतात, म्हणजे हा जो बघा हा इथे दिसतोय तुम्हाला की हा जो जर्मिनल इपिथेलियमचा पोर्शन आहे, याच्यामध्ये बघा हा कॉर्टेक्सचा पोर्शन आहे. तर या कॉर्टेक्समध्ये काय आहेत, फॉलिकल्स बनायला सुरुवात होते, ठीक आहे. आणि हे जे छोटे छोटे ओव्हेरियन फॉलिकल्स असतात, जे ओव्हरीच्या पोर्शनमध्ये बनायला सुरुवात होते, असे ओव्हेरियन फॉलिकल्स नंतर डेव्हलप होतात आणि डेव्हलप होऊन काय होतात, प्रायमोडियल फॉलिकल्स बनवतात. कशापासून, जे तुमचे नेस्ट होते, एग नेस्ट, त्याच्यापासून जे एग नेस्टच्या जे एंडला जे मासेस होते त्याच्यापासून काय बनतात, प्रायमोडियल फॉलिकल्स बनायला सुरुवात होते. नंतर ते प्रायमोडियल फॉलिकल जे आहेत त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होते आणि ते डेव्हलप झालेले जे प्रायमोडियल फॉलिकल्स आहेत त्यांच्यामध्ये सेकंड स्टेजला सुरुवात होते. म्हणजे बघा पहिला डे होता हा फर्स्ट डे, नंतर हा जो 12 डेचा पोर्शन आहे प्रायमरी फॉलिकल अँड सेकंडरी फॉलिकलचा, अँड देन अ टर्शरी फॉलिकल बनायला सुरुवात होते. याच्यामध्ये बघा सेंट्रली एकदम पोर्शन तुम्हाला दिसतोय. अँड देन आफ्टर दिस अ मॅच्युअर फॉलिकल्स इथे बनतो, ठीक आहे. हा मॅच्युअर फॉलिकल आहे. आणि आफ्टर दॅट जो ओव्हिसाइट आहे, म्हणजे याच्यामध्ये बघा हा मॅच्युअर फॉलिकलच्या मध्ये हा ओव्हिसाइट आहे. अँड देन हा आपला मेडुला आहे इथे दिलेला. अँड आफ्टर दॅट मॅच्युरेशन जो ओव्ह्युलेटेड ओव्हिम आहे हा दिसतोय का, आता इथून ब्लस्ट होऊन हा पिवळा पोर्शन जो होता, ठीक आहे ना, जो येलो कलरचा आपण पोर्शन म्हणत होतो त्याच्यामधून टॉकियल जो सॅकचा पोर्शन आहे, जी पिशवीचा पोर्शन आपण म्हणतोय, तर इथून हा बघा हा ओव्हिम जो आहे तो बाहेर निघायला सुरुवात झाली. अँड देन त्यानंतर जी पोर्शन आहे पूर्ण 20 दिवसाचा, ठीक आहे ना, आता 20 डेजमध्ये हा बघा जर यूज झाला तर ठीक आहे. नंतर मग ह्याची जी डेव्हलपमेंट आहे ती परत ह्याच्यामधला जो कार्पस लेक्टस बनतो, अँड कार्पस लेक्टस नंतर कार्पस अल्बेकन्स बनायला सुरुवात होते. आणि नंतर परत ही प्रोसेस स्टार्ट होते, ठीक आहे. तर ही पूर्ण डायग्राम आपल्याला इथे दिसते. ह्या पद्धतीने आपल्याला हे पण शिकायचं आहे की नेमका हा जो ओव्हिम डेव्हलप होतो तो त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये काय फरक पडतो, ठीक आहे. तर आपण जे म्हणत होतो की जी प्रायमोडियल जी आपली फॉलिकल्स आहेत, ठीक आहे ना, जे प्रायमोडियल फॉलिकलमध्ये काय असतो, एक सेंट्रल लार्ज प्रायमरी ओव्हिसाइट असतो, जो तुम्हाला मी दाखवला त्याच्यामध्ये होता. त्याला 2N जो सराउंडेड कशाने केला असतो, एक फ्लॅट फॉलिक्युलर सेलने तो सराउंड असतो. आणि जी प्रायमरी जी ओव्हिसाइट आहे, ठीक, जो ओव्हिसाइट आहे त्याची स्टार्ट मायटोटिक डिव्हिजन करायला सुरुवात करतो, ठीक आहे ना. म्हणजे द प्रायमरी ओव्हिसाइट स्टार्ट विथ द मायटोटिक डिव्हिजन बट अरेस्टेड बाय द मिओसिस 1 त्याला अरेस्ट करून देतो, म्हणजे स्टॉप करून देतो. अँड ऑफ हे जे 2 मिलियन प्रायमोडियल जे फॉलिकल्स आहेत दे बेसिकली एम्बेडेड इन अन जी फॉटल ओव्हरी असते त्याच्यामध्येच असतात फक्त, ठीक आहे. कशामध्ये असतात हे 2 मिलियन, हे फॉटल ओव्हरीमध्ये आपल्याला दिसतात. पण दॅट विल बी ओनली 1 मिलियन त्याच्यापैकी, म्हणजे हे 2 मिलियन जे प्रायमोडियल फॉलिकल्स आहेत बेसिकली, तर त्यांच्यामधले जे 1 मिलियन आहेत रिमेन्स ॲट अ बर्थच्या वेळेस फक्त रिमेन्स असतात, म्हणजे बर्थच्या वेळेस फक्त 1 मिलियन रिमेन्स असतात. अँड आफ्टर दॅट
ओनली 40 मिलियन जे 40,000 आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर फक्त 40,000 रिमेन्स असतात ॲट द टाईम ऑफ प्युबर्टी, ठीक आहे. म्हणजे प्युबर्टीच्या वेळेस, प्युबर्टी तुम्हाला समजतं सगळ्यांना, ठीक आहे. दिस इज नथिंग बट प्युबर्टी त्याला म्हटलं जातं. तर जेव्हा मॅच्युरेशन येऊन जातं त्या मॅच्युरेशनच्या वेळेस त्याच्यामध्ये फक्त किती असतात 40,000 रिमेन्स राहून जातात. पण बर्थच्या वेळेस ते बेसिकली त्याच्या आधी ते 2 मिलियन्स असतात, 2 मिलियनचे होऊन 1 मिलियन्स होतात. अँड देन आफ्टर बर्थ म्हणजे रिमेन्स ॲट द बर्थ अँड देन दे रिड्यूस अप टू द 14,000, 40,000पर्यंत चालले जातात. अँड देन ॲट द टाईम ऑफ म्हणजे जिथे मॅच्युरेशन येऊन जातं त्या केसमध्ये ते फक्त काय असतात मग 40,000 राहून जातात. कुठले प्रायमोडियल फॉलिकल्स. आणि हे प्रायमोडियल फॉलिकल्स काय होतात नंतर मॅच्युअर व्हायला सुरुवात होतात, ठीक आहे. ज्यांच्यापासून काय बनतो ओव्ह्यूम बनतो, काय बनतो ओव्हम बनायला सुरुवात होतो. तर बेसिकशी गोष्ट आहे प्रायमोडियल फॉलिकल्सपासून काय बनायला सुरुवात होईल मग एग बनायला सुरुवात होईल, अदरवाईज आपण त्याला ओव्हम म्हणतो, ठीक आहे. तर ॲफ्टर दॅट की द लार्ज जे स्केल आहेत म्हणजे द लार्ज स्केल डिस्ट्रीब्युशन ऑफ द प्रायमोडियल फॉलिकल्स, ठीक आहे ना. यांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे म्हणजे जे प्रायमोडियल फॉलिकलचं जे डिस्ट्रीब्युशन आहे खूप जास्त प्रमाणामध्ये डिस्ट्रीब्युशन होतं कधी ड्युरिंग ग्रोथ, ठीक आहे. ग्रोथच्या वेळेस म्हणजे त्यांचं जी डेव्हलपमेंट होते, ग्रोथ व्हायला सुरुवात होते. दिस इज नथिंग बट ॲट्रेसिया त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं ॲट्रेसिया, ठीक आहे. ॲट्रेसिया त्याला म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा ही जी ग्रोथ व्हायला सुरुवात होते म्हणजे प्रायमोडियल फॉलिकलची जी म्हणजे ड्युरिंग ग्रोथच्या वेळेस हे प्रायमोडियल जे फॉलिकल्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतं त्यांचं बऱ्याच प्रमाणात म्हणजे लार्ज प्रमाणामध्ये डिस्ट्रीब्युशन व्हायला सुरुवात होते. त्याला ॲस्ट्रेसिया म्हटलं जातं. काय म्हटलं जातं ॲस्ट्रेसिया. आणि जी डेव्हलपमेंट आहे बेसिकली द डेव्हलपमेंट ऑफ द प्रायमोडियल म्हणजे जी प्रायमोडियल फॉलिकलची जी डेव्हलपमेंट आहे इंटू अ मॅच्युअर फॉलिकलमध्ये होते. मी तुम्हाला दाखवलं मॅच्युअर फॉलिकलमध्ये काय होतं प्रायमोडियल फॉलिकलचं डेव्हलपमेंट होतं प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल अँड देन आफ्टर दिस मॅच्युअर फॉलिकल बनतं. अँड रिस्टार्ट परत काय होतं मग जेव्हा हे मॅच्युरेशन स्टार्ट होऊन जातं एक जेव्हा बाहेर निघून जातं असं परत सुरुवात होते रिस्टार्ट विथ द ऑनसेट म्हणजे परत जेव्हा प्युबरिटी येऊन जाते म्हणजे जेव्हा प्युबर्टी असते जेव्हा मॅच्युरेशन असतं त्याच्यामध्ये हे सुरुवात होऊन जाते मग परत हे एग्स फॉर्म व्हायला सुरुवात होते. मग याच्यामध्ये बघा की ड्युरिंग ईच मेन्शुरेशन सायकल, ठीक आहे ना, जी प्रत्येक ईच मेन्शुरेशन सायकलमध्ये जी मेन्शुरेशन सायकल असते ओनली वन प्रायमोडियल फॉलिकल फॉर्म होतो. स्टार्ट ग्रोईंग टू फॉर्म द म्हणजे मॅच्युअर फॉलिकल बनवतो, बरोबर. म्हणजे त्याच्यापासून काय असणार आहे एकच ओव्हम बनेल म्हणजे एक एग बनतो फक्त, बरोबर. ह्याच्यामध्ये जो प्रायमोडियल फॉलिकल आहे बेसिकली त्याची डेव्हलपमेंट होऊन मॅच्युअर फॉलिकल बनवेल. हे कधी बनतं हे मॅच्युरेशन सायकलच्या वेळेस बनताना तुम्हाला दिसेल. म्हणजे ड्युरिंग ईच मॅच्युरेशन सायकल ओनली वन प्रायमोडियल फॉलिकल स्टार्ट ग्रोईंग टू फॉर्म द मॅच्युअर फॉलिकल. काय बनवतो तो मॅच्युअर फॉलिकल बनवतो. आणि तो काय बनतो विच प्रोड्यूस अल्टरनेटली वन, ठीक आहे. काय बनवतो विच प्रोड्यूस म्हणजे बघा हे जे ओव्हरीज आहेत बेसिकली तर ओव्हरी 2 ओव्हरी असतात आणि ओव्हम किती बनतो एकच बनतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं की अल्टरनेटली पहिले जर ही ओव्हरी ओव्हमला बनवत असेल तर त्याच्यानंतर दुसरी ओव्हरी ओव्हमला बनवते. म्हणजे अल्टरनेटली एकानंतर एक ज्या ओव्हरीज आहेत विच प्रोड्यूस अल्टरनेट वन ऑफ द 2 ओव्हरी म्हणजे काय बनवतं हे जे फॉलिकल्स आहेत मॅच्युअर फॉलिकल्स बनवण्याचं काम त्याच्यामध्ये होतं. अँड दॅन फर्स्ट, ठीक आहे ना, फर्स्ट मॅच्युरेशन सायकल जी असते बेसिकली जी पहिली मॅच्युरेशन सायकल येते ऑर मार्चंट त्याला म्हटलं जातं. जी पहिली मॅच्युरेशन सायकल आपण म्हणतो आहे बेसिकली बिंग्स नॉर्मली 13 वर्षाच्या एजमध्ये ही फर्स्ट मॅच्युरेशन सायकल बेसिकली येते. अँड आफ्टर दॅट जी मेनोपोज असतं म्हणजे जिथे मॅच्युरेशन सायकल जी आहे ती स्टॉप होऊन जाते, ठीक आहे. दॅट इज ॲप्रॉक्सिमेटली जर आपण म्हटलं तर ते 45 ते 50 दिवसांच्या म्हणजे ॲक्च्युली 32 वर्ष आहेत ॲप्रॉक्सिमेटली 32 वर्षामध्ये ती स्टॉप होऊन जाते. याच्यामधली जी बेसिक मेनोपॉजची जी एज आहे ती 45 ते 55 वर्षाची याच्यामध्ये एज येते. अँड ह्या केसमध्ये इन दिस टाईम द फिमेल प्रोड्यूस याच्यामध्ये 416 एग्ज फिमेल प्रोड्यूस करते या 32 वर्षाच्या एजमध्ये, ठीक आहे. या 32 वर्षामध्ये टोटली 416 एग्स फॉर्म्स होतात. कारण जर आपण नॉर्मली जर एका वर्षामध्ये 13 एग्स जरी म्हटले तरी पण हे 416च्या आसपास पोहोचून जातात, ठीक आहे ना. हे समजलं सगळ्यांना. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होतात. आपण परत एकदा डायग्राम बघू. हे डायग्राम थ्रू पण आपण अंडरस्टँड करून घेऊ की काय होतं आहे नेमकं, ठीक आहे.
मग बघा ही जी आपल्याला डायग्राम दिसते याच्यामध्ये काय होतं आहे मग बघा की कॉर्टेक्समधून काय फॉर्म होणार आहे. मग आता कॉर्टेक्सपासून याची जी डेव्हलपमेंट होते, ठीक आहे ना. मग हे कॉर्टेक्सपासून काय बनतं, इथून तुम्हाला प्रायमोडियल फॉलिकल्स बनतील. किती असतात, 2 मिलियन्स असतात. नंतर 1 मिलियन होऊन जातात. त्याच्यानंतर रिमेन्स किती असतात, 40,000 रिमेन्स असतात. ठीक आहे. मग असे जे प्रायमोडियल फॉलिकल्स आहेत यांची ग्रोथ होते आणि ग्रोथ होऊन एक सेंट्रल पोर्शन बनवतो ज्याच्यामध्ये तुमचा बेसिकली ओव्हीसाइट असतो. ठीक आहे. याची जी डेव्हलपमेंट होते म्हणजे प्रायमोडियल फॉलिकलची डेव्हलपमेंट होते आणि प्रायमरी फॉलिकल बनवतो आणि त्यानंतर प्रायमरी फॉलिकलचा सेकंडरी फॉलिकल फॉर्म होतो, टर्शरी फॉलिकल फॉर्म होतो अँड देन लास्टली जो मॅच्युअर फॉलिकल इथे बनतो. ठीक आहे. तर हा जो मॅच्युअर फॉलिकल आहे बेसिकली अल्टरनेट ओव्हरी बनवतात, कारण 2 ओव्हरीजपैकी एक ओव्हरी त्याच्यामध्ये फॉर्म करते आणि हा मधला जो पोर्शन आहे त्याला ओव्हीसाइट म्हणतात. हा आपला मेडुलाचा पोर्शन आहे. त्याच्यानंतर जसा हा मॅच्युअर होऊन जातो तिथून हा जो ओहम आहे तर तो ओहम बाहेर यायला सुरुवात होऊन जातो, म्हणजे हा बाहेर होऊन जातो ओव्हरीमधून अँड देन इट इज रेडी फॉर द फर्टिलायझेशन. तर हा इथून फर्टिलायझेशनसाठी रेडी असतो. याच्यामध्ये ही जर्मिनल एपिथेलियमची आपली पोर्शन आहे. मग हा जो राहिलेला पोर्शन आहे ना बाकीचा पोर्शन, तर तो डिस्ट्रॉय होत जातो, म्हणजे इथे बनायला सुरुवात होते, म्हणजे कार्पस त्यांचे फॉर्म होतात. हा कार्पसला बनवतो. त्याच्यामधला जो लेटम कार्पस आहे आणि एक आहे अल्बेकेन्स कार्पन्स. ठीक आहे. कार्पस अल्बॅकन्स आणि कार्पस लेटम्स बनवतो अँड देन दिस इज व्हॉट द स्ट्रक्चर ॲक्च्युली आपल्याला TS सेक्शन आपल्याला दिसायला भेटलं. ठीक आहे. तर हा सगळा जो पोर्शन होता आपण जो डिस्कस केला आता, हे सगळं कशामध्ये येतं आहे मग आपला वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड की ही जी पूर्ण पोर्शन आहे हा आपला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा सगळ्यात पहिला पार्ट होता. ओव्हरी आपण डिस्कस केला आज. ओव्हरीमध्ये आपण बेसिकली काय बघितलं, प्रायमरी सेक्स ऑर्गन बघितला, ओव्हरी असतो. ठीक आहे. लेंथ, ब्रीथ आणि थिकनेस बघितली. लोकेटेड ॲट अप्पर लॅटरल पेल्विसमध्ये किडनीजच्या जवळ आपल्याला हा ऑब्झर्व होतो. ठीक आहे. अटॅच टू द युरेटसला अटॅच असतो ॲबडॉमिनल वॉलच्या. लिगमेंट आपण बघितलं, ब्रॉड लिगमेंट, युटेरियन लिगमेंट, ओव्हेरियन लिगमेंट आपण बघितलं. ठीक आहे. याच्यामधले ब्रॉड लिगमेंटमध्ये काय काय जी ब्रॉड लिगमेंट कशाला होल्ड करते, ओव्हरी, ओव्हिडक्ट अँड युटेरसला होल्ड करते. परत तुमचा ओव्हेरियनला होल्ड करते, अटॅच टू द युटेरसला अटॅच असते. परत आपण याच्यामध्ये बघितलं की जे हार्मोन्स आहेत एस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्झिन, ॲक्टेविन्स अँड इनहेबिन्स आहेत. स्ट्रक्चर आपण बघितलं ओव्हरीचं बेसिक स्ट्रक्चर काय होतं, ज्याच्यामध्ये मेडुला असतो, कॉर्टेक्स असतो. परत कॉर्टेक्सचा एक्सटर्नल पोर्शन जर्मिनल एपिथेलियम आपण बघितला. लूज कनेक्टिव्ह टिश्यून आपण मेडुलामध्ये बघितलं, ज्याच्यामध्ये ब्लड वेसल, लाईम्फ वेसल्स असतात, नर्वस फायबर्स असतात. अँड देन आफ्टर दिस आपण ओव्हेरियन फॉलिकल्स बघितलं. ओव्हेरियन फॉलिकल्स नंतर काय फॉर्म होतं, इट कॅन बी फॉर्म कुठून बनतो हा ओव्हेरियन फॉलिकल, ओव्हापासून बनतो. ओव्हेजिनेसिस बघितला आपण अँड ओव्हेजिनेसिसमध्ये काय होतं बेसिकली प्रायमोडियल फॉलिकल्स फॉर्म होतात. हे प्रायमोडियल फॉलिकल्स नंतर मॅच्युअर होतात आणि दे आर डेव्हलप मॅच्युरेशन म्हणजे फर्टिलायझेशनसाठी रेडी होतात. हे सगळं पोर्शन आपण याच्यामध्ये बघितलं. ठीक आहे. बाकीचा जो पोर्शन आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.